फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. तर तुम्हाला तुमच्या हेल्थची काळजी असेल, तुमच्या आरोग्याची काळजी असेल आणि तुम्हाला तुमचं आरोग्य कसं उत्तम करता येईल हे जर जाणायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी घेऊन आले आहे अशा 12 गाईडलाईन्स ज्या आपल्या हेल्थसाठी म्हणजे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहेत आणि करणं गरजेचं आहे. बरं, हे मी सांगत नाहीये बरं का, हे सांगत आहेत सुप्रसिद्ध आहार तज्ञ रुजुता दिवेकर या. हो, त्याच रुजुता दिवेकर ज्यांनी करीना कपूरला 0 फिगर दिलं. तर सगळ्यात पहिली गाईडलाईन, आवळा. आवळा हा तुमच्या रोजच्या आहारात असणं अत्यंत गरजेचं आहे. मग तो कुठल्याही फॉर्म मध्ये घ्या. आवळा पावडर ही पाण्यात घालून ते पाणी प्या, किंवा आवळा ज्यूस घ्या, किंवा आवळ्याची चटणी घ्या, किंवा आवळा सुपारी घ्या. मी स्वतः ताजे आवळे बाजारातून आणते, ते किसणीवर किसते आणि त्याचा ताजा ज्यूस काढून 1 ग्लास पाण्यामध्ये हा ज्यूस घालून ते पाणी पिते. त्यामुळे मला भरपूर प्रमाणात विटामिन सी मिळतं, ज्याचा उपयोग माझे केस, माझी त्वचा आणि माझ्या प्रतिकार शक्तीवर खूप चांगला होतो. दुसरी गाईडलाईन, सुंठ. सुंठ पावडर ही तुमच्या रोजच्या आहारात असणं खूप मस्त आहे. मग तीही कुठल्याही फॉर्म मध्ये घ्या. मग ती सुंठ आणि मध याचं चाटण घ्या, किंवा सुंठ पावडर तुम्ही एखादा काही पदार्थ बनवणार असाल, जसं की डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, त्यामध्ये सुंठ पावडर ऍड करा आणि ते लाडू किंवा तो पदार्थ खा. मी स्वतः थंडीत किंवा पावसाळ्यात मेथीचे आणि डिंकाचे लाडू करत असते, त्यामध्ये मी हा सुंठ पावडरचा वापर करते आणि त्या प्रकारे माझ्या रोजच्या आहारामध्ये सुंठ पावडर येते. तिसरी गाईडलाईन, जेवताना शक्यतो डायनिंग टेबलवर न बसता खाली जमिनीवर अक्षरशः मांडी घालून बसा आणि जेवा. अर्थात ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा काही पायाचा त्रास आहे त्यांच्यासाठी एक्सेप्शनल आहे. पण जर तुम्ही सुदृढ असाल, तुम्ही तरुण असाल, तुमचे गुडघे चांगले असतील तर शक्यतो जमिनीवर मांडी घालून बसून जेवा, कारण त्यामुळे आपलं जे अन्न पचन होणार असतं त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. पुढची गाईडलाईन, सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण या मधला जो टाइम असतो, या मधला जो गॅप असतो, त्यावेळी एक मिड मील घ्यायचं. बरं, ते मिड मील काय, तर कुठलाही फरसाण, वेफर किंवा बिस्किट नाही, तर आपल्या एरियामध्ये किंवा लोकल एरियामध्ये जे मिळणारं फळ असेल किंवा सीझनल फळ असेल ते घ्यायचं आणि ते रोज एक फळ मिड मील म्हणून नक्की खायचं. आता पाहूया पुढची गाईड. रात्री झोपण्यापूर्वी कपभर किंवा पेलाभर कोमट दूध आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून ते दूध प्या. त्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागेल आणि हळदीचे जे काही गुणधर्म आहेत किंवा दुधाचे जे काही गुणधर्म आहेत ते आपल्या शरीराला, आपल्या आरोग्याला मिळेल. पुढची गाईडलाईन, पॉवर नॅपची म्हणजे दुपारच्या वामकुक्षीची, जी खूप महत्वाची आहे, रॅदर खूप गरजेची आहे आपल्या शरीरासाठी, आपल्या ब्रेनसाठी. तर 10 मिनिटाची झोप, ज्याला म्हणतात दुपारची वामकुक्षी, ती न चुकता रोजची घ्यायला हवी. आता पाहूया पुढची गाईडलाईन, घरगुती गरम गरम न्याहारी न चुकता करणे. त्यामुळे तुमच्या ट्रेडिशनमध्ये जे काही ब्रेकफास्ट किंवा जी काही न्याहारी आहे ती घरगुती खाणं खूप गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी. आता पाहूया पुढची गाईडलाईन, आपल्या जेवणाचं ताट, स्पेशली दुपारचं जेवणाचं ताट हे 3:2:1 या रेशिओमध्ये पाहिजे. बरं, हे 3:2:1चं रेशिओ म्हणजे काय, तर तिसरा भाग हा धान्य, कडधान्य किंवा डाळी यांचा असावा, दुसरा भाग यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या आणि सलाड असावं, आणि पहिला भाग ज्यामध्ये लोणचं, पापड आणि दही म्हणजेच प्रोबायोटिक असावं. तर असं पूर्ण जेवण हे तुमच्या जेवणाचं ताट असणं खूप गरजेचं आहे. आता पाहूया पुढची गाईडलाईन, सुप्त पादांगुष्ठासन म्हणजेच योगामधील असं एक आसन जे करणं खूप गरजेचं आहे आणि त्याकरिता योगाभ्यासची सुरुवात करणं अतिशय आवश्यक आहे. मी स्वतः योगाचा अभ्यास करत आहे. मला शिकवत आहेत कीर्ती द्रविड आणि धुरी सर, यांच्याकडे मी योगाची आसनं किंवा योगाभ्यास शिकते आहे आणि त्याची प्रॅक्टिस माझ्या रोजच्या रुटीनमध्ये मी चालू ठेवली आहे. त्यामुळे जर तुम्ही योगाला अजून सुरुवात केली नसेल तर नक्कीच योगा शिकण्यासाठी किंवा ती आसनं शिकण्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करा, कारण त्यामुळे आपल्या
शरीराला आणि त्याचप्रमाणे आपल्या मनाला सुद्धा आरोग्य मिळतं। यापूर्वी मी माझ्या चॅनलवर योगाभ्यासाचे काही व्हिडिओ शेअर केले, ज्यामध्ये सूर्यनमस्कार आहेत, स्ट्रेचिंगचे काही प्रकार आहेत, तसंच स्त्रियांचे जे प्रॉब्लेम्स आहेत मेनोपॉज, यावरही कुठली आसनं चांगली आहेत हे सुद्धा मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलं आहे। त्या सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा आणि तुमच्या योगाभ्यासाच्या जर्नीला लवकरात लवकर सुरुवात करा। आता पाहूया पुढची गाईड। रुजुता दिवेकर यांनी त्यांच्या 12 गाईडलाईन मध्ये ही गाईडलाईन सांगितली आहे, जी आहे लोणची म्हणजेच पिकल। त्या म्हणतात तुम्ही लोणची स्वतः बनवा आणि त्या खा। तुमच्या रोजच्या आहारामध्ये, तुमच्या ताटामध्ये 1 चमचा लोणचं असणं खूप गरजेचं आहे। पुढची गाईडलाईन आहे झोपेसाठी। अत्यंत उपयुक्त अशा 3 स्टेप्स जी चांगली झोप येण्यासाठी रुजुता दिवेकर यांनी या गाईडलाईन मध्ये ऍड केली आहे। सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुमच्या रात्रीच्या झोपण्याची वेळ ही नेहमी फिक्स असावी। त्याचप्रमाणे दुसरी स्टेप्स, झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने किंवा गरम पाण्याने हातपाय तोंड स्वच्छ धुणे, शक्य असेल तर अंघोळ करणे आणि स्वच्छ कपडे घालून रात्रीची झोप घेणे। आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तिसरी स्टेप्स, रात्री झोपण्यापूर्वी आपण कोमट दुधामध्ये हळद घालून तर घेणार आहोतच, त्याच्याच मध्ये 1 चमचा तूप घालायचं, मिक्स करायचं आणि ते दूध प्यायचं। त्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होणार असतो, तो म्हणजे कॉन्स्टिपेशन न होण्याचा। त्यामुळे रात्री झोपताना ही सवय किंवा ही स्टेप न विसरता फॉलो करणे। आणि सगळ्यात शेवटची पण अत्यंत महत्त्वाची अशी 12वी गाईडलाईन, आणि ती म्हणजे तांबा, पित्तळ, लोखंड, माती, सिरामिक, चिनी माती आणि स्टील या सर्व प्रकारची भांडी ही सगळी बाहेर काढायची आणि आपल्या किचन मध्ये ठेवायची, कारण आपला रोजचा आहार या भांड्यांमधून आपल्याला करायचा आहे, जेणेकरून या धातूंमध्ये असलेले पोषण मूल्य आपल्या आहारामधून आपल्या शरीरात जाते। तर असा होता हा आजचा व्हिडिओ। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटू अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजने, वेगवेगळ्या व्लॉग्सने आणि वेगवेगळ्या माहितीने। तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार।